राज्य शासनाचे 30 पेक्षा जास्त विभाग आहेत। शिवाय कॅबिनेट व राज्यमंत्री अशी सुमारे 43 मंत्र्यांची जंत्री आहे। या सर्वांच्या सहकार्याने राज्याचा कारभार हाकला जातो। परंतु या सर्वात फक्त मंत्री राधाकृष्ण विखे यांनीच सर्वप्रथम आपल्या वर्षभराच्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांना दिलाय। होय, ही जरा वेगळी बातमी आहे, परंतु राज्यासाठी व नगर जिल्ह्यासाठी कौतुकास्पद नक्कीच आहे। आणि मंत्री विखेंचं का होतंय कौतुक हाच विषय आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। जलसंपदा विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या कामांचा व निर्णयांचा अहवाल जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला। आपल्या विभागाच्या वर्षभराच्या कामाचा असा अहवाल प्रकाशित करणारे डॉक्टर विखे पाटील हे राज्यातील पहिलेच मंत्री ठरले। 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या काळात कृष्णा व गोदावरी खोऱ्यात राबवलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती या अहवालात देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले। दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेती व उद्योगांची प्रगती आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने विभागाने केलेल्या कामांचा या अहवालात समावेश आहे। आता या अहवालातील ठळक मुद्दे कोणते ते आपण पाहू। 100 दिवसांचा कृती आराखडा, गोदावरी आणि कृष्णा खोऱ्यातील 18 प्रकल्पातून सिंचन आणि क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट, यातील 10 प्रस्तावांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, याचा आढावा या अहवालात मांडण्यात आला आहे। नदीजोड प्रकल्पांना वेग, कोकण, गोदावरी, दमणगंगा, एकदरे गोदावरी, दमणगंगा, वैतरणा गोदावरी व पार गोदावरी या प्रकल्पांच्या कामांना मंत्री विखेंच्या काळात गती मिळाली, त्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे। लँड बँकची निर्मिती, कृष्णा व गोदावरी खोऱ्यातील बुडीत क्षेत्राबाहेरील तब्बल 53,277 एकर जमीन लँड बँक म्हणून निश्चित करण्यात आली आहे। याचा फायदा किती झाला याचा सविस्तर अहवालही यात मांडण्यात आला आहे। अतिक्रमण हटाव मोहीम, कृष्णा लाभ क्षेत्रात 487 आणि गोदावरी खोऱ्यात 319 अतिक्रमणे हटवून जागा मोकळी गेली। गेल्या वर्षभरातील ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे। नवीन धोरणांची अंमलबजावणी, उघड्या कालव्यांऐवजी बंदिस्त पाईप मधून पाणी पुरवठा, फ्लोटिंग सोलर, गाळ काढणे आणि मित्र संस्थेच्या मदतीने नवीन धोरणे राबवली, त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला आणि पाण्याची बचत झाली, त्याची माहिती ही या अहवालात देण्यात आली आहे। जलसंपदा पंधरवडा, जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी राज्यात प्रथमच जलसंपदा पंधरवडा आयोजित करण्यात आला होता। मंत्री विखेंच्या दूरदृष्टीने या पंधरवड्याचे नियोजन केले होते। या कृतीचेही त्यावेळी चांगलेच कौतुक झाले। प्रश्नांची सोडवणूक, वर्षभरात लोकप्रतिनिधींसोबत 150हून अधिक बैठका घेऊन अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले, त्याची माहिती ही अहवालातून प्रसिद्ध करण्यात आली आहे। या अहवाल प्रकाशन प्रसंगी मंत्री विखेंनी केलेले भाषणही सध्या चांगले चर्चेत आहे। विखे पाटील म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047च्या संकल्पात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास आहे। राज्याची कृषी आणि औद्योगिक प्रगती, पिण्याच्या पाण्याची सुरक्षा आणि पर्यावरण संतुलनासाठी आमचा विभाग कटिबद्ध आहे। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्याला प्रगत करण्यासाठी आम्ही अल्प, मध्यम व दीर्घकालीन उद्दिष्टे ठरवून ती वेगाने पूर्ण करत आहोत। राज्यातील पहिल्याच मंत्र्याने आपल्या कामाच्या या मांडलेल्या लेखाजोखाची सध्या राज्यभर चर्चा रंगली आहे। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।